थोडं बोलायचं तुमच्याशी. दोघींना पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपास कामासाठी ताब्यात घेतलं. त्यांची विचारपूस सुरू झाली. बोरिवलीला तुमचा फ्लॅट आहे? नाही नाही. हो की नाही मला एकच उत्तर हवंय. LIC कॉलनीत आहे? तुमच्या खाली महापात्र राहतात? हा, त्यांची कंप्लेंट होती. त्यांच्या घरात छतामधून लाल रक्ताचं पाणी गळत पडले. पोलिसांच्या चतुर प्रश्नांची उत्तर देताना दोघी सासू सून अडखळू लागल्या, गोंधळू लागल्या. ही बॉडी सुधाकर भोळे यांची. ते तुमचे पती आहेत? त्यांचा खून झालाय. नाही, हे कसं शक्य आहे? नाही. हो मॅडम, त्यांचा खून झालाय. ते इथे नाहीच आहेत ना, पण ते मुलाच्या बाहेर गेले. ते बाहेर गेले. पोलिसांची दिशाभूल करू नका. तुमच्याकडे गैरसमज होतो का? त्यांची बॉडी मिळाली आम्हाला. आणि अल्पावधीतच मयत सुधाकर भोळेंच्या पत्नीचा बांध म्हणाले, माझ्या मुलानेच तो खून केलेला आहे. जन्मदात्या पित्याचा खून मुलाने करावा आणि त्याची कबुली आईनं द्यावी. पण नितेश भोळेनं वडिलांचा खून का करावा असे अनेक प्रश्न पोलिसांना सोडवायचे होते. म्हणूनच पोलिसांनी आपला मोर्चा नितेशची पत्नी तन्वीकडे वळवला. त्या दिवशी तन्वी घरात स्वयंपाक करत होती. तिचे सासरे सुधाकर भोळे दारू पिऊन आले. आणि स्वयंपाकघरात तिच्याशी त्यांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. अनपेक्षित हल्ल्याने तन्वी घाबरली. तिने ओरडून सासूबाईंना हाक मारली. त्या धावत स्वयंपाक खोलीत आल्या. त्यांनी आपल्या पतीला अडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण सुधाकर रावांच्या ताकदीपुढे त्यांचं काहीच चाललं नाही. एवढ्यात त्यांचा मुलगा नितेश घरी आला. आपल्या पत्नीशी अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या आपल्या वडिलांना बघताच तो रागाने बेफाम झाला. आणि त्याने जवळच असलेल्या हातोड्याने वडिलांच्या डोक्यावर प्रहार केले. रक्ताची एकच चिळकांडी उडाली आणि सुधाकर भोळे गतप्राण झाले. तुम्हाला काय झालं? तन्वीने पोलिसांना सदर घटना सांगितली. पत्नीशी अतिप्रसंग करणाऱ्या वडिलांचा आईच्या देखत खून करून नितेश फरारी झाला. तो कुठे गेला याची माहिती मात्र तन्वी आणि शांताबाईंना नव्हती. पण फरारी नितेशला शोधून काढणं हे महत्वाचं होतं. म्हणून पोलीस कामाला लागले. नितेशच्या तपास कसे होत आहे. पण तन्वी भोळे पोलिसांशी खोटं का बोलली? तिच्यावर सासऱ्याने केलेला अतिप्रसंग खरा होता की खोटा? सासऱ्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून तन्वीला काय साध्य करायचं होतं? अशा अनेक प्रश्नांची उकल साधण्यासाठी पोलिसांनी तन्वीला फैलावर घेतलं. बाई, तुम्ही खून केला हे तर कबूल केलं. आता मला सांगा, तुमच्याबरोबर कटात कोण कोण सहभागी होतं? त्यावेळी सासऱ्याच्या खुनात पतीच्या 2 मित्रांनी मदत केली ही कबुली तिनं दिली. पण त्यांची नावं पत्ते तिला ठाऊक नव्हते. अजूनही नितेश पोलिसांना सापडला नव्हता. म्हणून त्याचा तपास चालू ठेवून पोलिसांनी हा खून कशा पद्धतीनं करण्यात आला याचा कट कुठे कधी शिजला यासाठी तन्वी, नितीन आणि अनुजकडे चौकशी सुरू केली. बाई, तुम्ही खून केला हे तर कबूल केलं. आता मला सांगा, तुमच्याबरोबर कटात कोण कोण सहभागी होतं? कट वगैरे काय नाही. खरं तर सासऱ्यांची माझी वाईट नजर होती त्याच्यामुळे. नाही, कट केलाय तुम्ही. तुमचा नवरा कुठे? मला माहिती नाही. कुठे गेला मला माहित नाही साहेब. साहेब पैशाची गरज होती साहेब, म्हणून आम्ही मदत केली फक्त त्याला. जायला तन्वी, नितेश यांना वेगळा फ्लॅट हवा होता. त्यासाठी नितेशने आपल्या वडिलांकडे पैशाची मागणी केली. पण आपल्याकडे एवढे पैसे नसल्याचं वडिलांनी नितेशला सांगितलं. थोडे पैसे द्या ना. अरे पण मी कुठून आणू पैसे? माझे कुठले आहेत पैसे? कशी देणार मी? कशी देणार? तसं नितेशने वडिलांना त्यांचं माहीमचं घर विकण्यास सांगितलं. मी ती जागा विकणार नाही. एक निर्णय घेतला. अखेर प्लॅन ठरवण्यासाठी नितेश,
तन्वी यांच्या मालाडच्या घरी नितीन आणि अनुज एकत्र जमले. त्यांनी ठरवलं की त्यावर त्यांची चर्चा सुरू झाली. अखेर तो दिवस उजाडला. त्यांनी आपली जागा विकण्यास स्पष्ट नकार दिला. बाप लेकात वादावादी सुरू झाली. याच संधीचा फायदा या लोकांनी घेतला आणि वडिलांच्या डोक्यात हातोडा घालून त्यांचा खून केला. पोलीस स्टेशनात तन्वी, अनुज आणि नितीनने आपल्या कृष्ण कृत्याची कबुली दिली. पण अजूनही या कृत्याचा अस्वस्थ होते. शिवाय तन्वीला सुद्धा आपला फरार पती कुठे गेलाय हे ठाऊक नव्हतं. पण पोलीस त्याच्या